नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपली सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुकी भेंडीची भाजी, जी की मुलांच्या डब्यासाठी इजी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपण भेंडीला कट करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे। आपण भेंडी कट करणार आहोत। याचा मागचा साईड आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण भेंडी कट करून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण आपल्या पूर्ण भेंड्या कट करून घेणार आहोत। आपली भेंडी इथं कट करून झालेली आहे। आपण आता तिला बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईत 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की थोडीशी जिरे टाकून घेणार आहोत। यामध्येच आपण मी 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत। मिरची छान आपल्याला होऊ द्यायची आहे। यामध्ये आपण कट करून घेतलेली भेंडी टाकून घेणार आहोत। भेंडीला आपण छान हलवून घेणार आहोत। छान असे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। भेंडी आपण आता एक 3 ते 4 मिनिट आपण छान असे शिजू देणार आहोत। झाकण आपल्याला याच्यावरती ठेवायचं नाहीये। याच्यामध्ये आपण मीठ टाकलेले नाहीये अजून। मीठ आपण नंतर टाकणार आहोत। छान मीडियम गॅसवर आपण हिला शिजू देणार आहोत। आपल्या भेंडीला 3 ते 4 मिनिट झालेली आहे। भेंडी छान झालेली आहे आपली। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली भेंडी शिजून जाते। याच्यामध्ये आपण आता आपले पावडर मसाले टाकून घेणार आहोत। एक चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, अगदी थोडंसं घरगुतीचं लाल तिखट छान मिक्स करून घ्यायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आपण आता मीठ टाकणार आहोत चवीनुसार। छान हलवून घ्यायचे। एक 3 ते 4 चम्मच आपण हे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जाडसर, हे टाकून घेणार आहोत। मिक्स करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे। यामध्येच आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत। एक ते 2 मिनिट आपण आता इथे छान असं आपल्या मसाल्यांमध्ये कोटिंग होऊ देणार आहोत त्याची भेंडीची। अगदी सुटसुटीत आणि मोकळी मोकळी आपली भेंडी झालेली आहे। चिकट अजिबात झालेली नाही। अर्धा लिंबाचा रस आहे हा टाकून घेणार आहोत आपण भेंडीमध्ये। छान मिक्स करून घ्यायचं। 1 ते 2 ते 3 मिनिट आपली भेंडी झालेली आहे। मसाले टाकल्याच्या नंतर गॅस आपण आता बंद करणार आहोत। छान शिजलेली आहे आपली भेंडी। चला तर आपली भेंडी आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आपली भेंडी आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। झटपट होणारी ही रेसिपी आहे।
लहान मुलांच्या डब्यासाठी खूप छान ही रेसिपी आहे। याच्यामध्ये आपण कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही। कोथिंबीर टाकून घेणार आहोत वरतून थोडीशी। चला तर मी बनवलेल्या पद्धतीने चटपटीत अशी सुकी भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर व असे सोप्या रेसिपी बघण्यासाठी ताईज किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।